मॉर्निंग गाईज. तर डे 2 ची स्टार्ट झालेली आणि डे 2 ची स्टार्ट आमची बीचवरती साडीने झाली आहे. तर आम्ही सगळ्यांनी साड्या घातल्यात खूप छान छान मस्तपैकी. का कोणता स्वॅग पाहिजे स्वॅग सगळ्यांनी मस्तपैकी साड्या घालून तयार झालं. तर माझा तर फर्स्ट अनुभव आहे की मी बाहेर आल्यावरती साडी घातली आहे. तर मला खूप भारी वाटतंय आणि आता आम्ही बीचकडे पण जाणार आहे आणि तिकडे पण खूप छान छान फोटोज आणि रील्स पण काढणार आहे. तर पुढे व्हिडिओ बघत राहा गाईज. आम्ही ना आता सकाळी 9 वाजलेत आणि आम्ही बीचवरती आलो इकडे. असं सगळेजणांनी साड्या घातल्यात. तर सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे ना आम्हीच आहे. सगळेजण आम्हालाच बघतात आहे. जर मला कोणाची रिॲक्शन भेटली ना तर मी कॅप्चर करून पुढे पण टाकणार आहे. खूप भारी वाटतंय. मी तर फर्स्ट टाइम असं बीचवरती साडी वगैरे घातली आहे. असं कधीच नव्हतं केलं पहिल्यांदा. तर वुमेन्सच्या ट्रिपचा हाच फायदा असतो आणि खूप भारी काही इन्स्पिरेशन पण भेटले. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. अजून सांगते परत. तर खूप मज्जा येते. भारी वाटतंय फोटोज आणि रील्स. तर मला तर वाटतंय की रील्स शिकायला इकडे आलोय आम्ही म्हणजे आधी कधी इतके रील्स नाही ना काढले. तेवढे रील्स आम्ही कालपासून काढलेले आहेत आणि सगळेजण खूप खुश आहेत. सांगा तुम्ही काहीतरी. खूप छान मजा येते. नवीन एक्सपिरियन्स, नवीन मैत्रिणी आहेत आणि सगळे आयुष्यात कधीच काढल्या नाही आणि सगळे एकमेकांना ओळखत सुद्धा नाहीयेत. पण आता खूप भारी फ्रेंडशिप झाली. खूप मस्त. येस. हे बघा तुम्ही पण काहीतरी सांगा ब्लॉग मध्ये. तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय? एकदम मस्त. आम्ही सगळ्यात कलरफुल पर्याय झाले आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन आम्हीच आहे सध्या. तुम्ही छान वाटतंय. एन्जॉयिंग लॉट. साडी तुम्ही कधी घातली होती का समुद्रावर? फर्स्ट टाइम. बहुतेक सगळ्यांचा हा फर्स्ट टाइमचाच एक्सपिरियन्स आहे. तर आणि आमच्या ट्रिप ऑर्गनायझर इकडे त्यांनी सुद्धा खूप भारी साडी घातली आहे. थँक्यू. सगळे छान दिसतात ते. तर आज पुढे कंटिन्यू करा ब्लॉग. आम्ही चाललेलो आहोत परत बीचवर. आणि खूप छान छान फोटोज पण काढले. तर मी पुढे व्हिडिओ सुद्धा येणारच तर तुम्ही नक्की बघा. आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला आणि मग तिथून पुढे जाणार आहे. काय खाताय, काय खाताय ते सांगा. नाश्त्यामध्ये काय काय? ब्रेड बटर, जाम ब्रेड, घावन चटणी. आणि टेस्ट कशी आहे? टेस्ट भारी आहे ना आजची? ओके चला मी पण नाश्ता करणार आहे आता. गाईज आम्ही आता इकडनं निघालोय हॉटेलवरून आणि आम्ही जाणार आहे पहिल्यांदा कड्यावरचा गणपती आणि त्यानंतर पाळंदे बीचला. तर याच्यामध्ये परत आम्ही रिटर्न इकडेच येणार आहे आणि जेवण वगैरे करून परत मग पुण्याला जायला निघणार आहे. तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तुम्ही नीट आमची आता पोरं वाट बघतात घरी.
काकूंना फेमस करून टाकू. जवळ टेस्टी हा बघ खायचं. हा हा मस्त खरंच छान आहे ते सगळ्यांनी खावे. अमेझिंग आहे. बोर खाल्ल्यावर वाटतं. चिनी मिनी बोर असतात ना. तुमचं दाखव जरा. वा वा जिप खाल्लं माझी लाल खाल्ल्यावर मेरे कौन हो ये तो बताओगे तुम. अच्छा फोटो बनते कौन हो ना नशा पहला खुमार नया प्यार है नया इंतजार कर लूं मैं क्या अपना हाल के दिले बेकरार गाईज आम्ही ना गणपतीवरून येऊन येता ना इथे थांबलेलो आहे पाळंदे बीचवरती. तर इथे खूप मस्त असे दगड आहेत, तिथे आम्ही फोटोज वगैरे काढणार आहे. आणि ते तिकडे लांब असं दिसतंय ना, ते हरण्या बंदर आहे. मला माहिती नाही दिसतंय की नाही, मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आणि इथं सगळेजण फोटो वगैरे आता काढतील मस्तपैकी. आणि ते वॉटर स्पोर्टचं आहे 2, पण माहिती नाही आता आम्ही जाणार आहे की नाही. तर चला बघूया व्हिडिओमध्ये पुढं काय काय होत आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सी ऑफ करायचा टाइम झालेला आहे बीचवरचा. चलो बाय शिल्पा, बाय बाय करा. गाईज आम्ही ना इथे थांबलोय. खूप छान वाटतंय. एवढी मस्त ट्रिप चाललेली. अजून आहे ना प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने अनुभवायला भेटली. नाहीतर नेहमी फॅमिली सोबत तर जातच असतो आपण, पण जेव्हा आपण म्हणजे सगळ्या मुली जेव्हा असतो, मुली नाही पण वुमेन्स म्हणू शकतो, तर मला पहिले येताना असं वाटत होतं की म्हणजे मी सगळ्यांसोबत ॲडजस्ट करू शकेल का वगैरे. पण खूप छान असं ॲडजस्ट केलेलं आहे. खूप छान छान मैत्रिणी झाल्यात आता माझ्या. तर नेक्स्ट टाइम पण अशीच आमची ट्रिप असू शकते यांच्यासोबत, सेम मेंबर्ससोबत, किंवा वेगळे काही जणही असू शकतात, नवीन ॲड होतील त्याच्यामध्ये. तर माझ्या मम्मीपेक्षा सुद्धा वयाने मोठ्या असलेल्या ज्या आहेत ना काकू, त्या सगळ्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. तरी पण असं नाही का जनरेशन गॅप आहे वगैरे, असं काहीच वाटत नाही आहे. तर मला असं वाटतं यालाच फ्रेंडशिप म्हणतात. भारी फ्रेंडशिप झाली आमची. अजून म्हणजे तर ही ट्रेक विथ आरती सोबत आम्ही ट्रिप केलेली आहे. तर त्याचे जे पण डिटेल्स असतील ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर तुम्हाला पण अशी ट्रिप एन्जॉय करायची असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. अजून प्रत्येक गोष्ट म्हणजे एखादी
छोट्यातली छोटी गोष्ट जरी असेल ना तरी त्या आपल्याकडे पूर्णपणे लक्ष देतात ते. आणि फोटोज आणि व्हिडिओजचं तर तुम्ही काळजीच करू नका, इतके त्यांनी फोटोज आणि व्हिडिओज काढलेत ना प्रत्येकाचे. आणि रील्स तर मला वाटतंय की मी कधीच इतके रील्स बनवले नसतील ना तेवढे मी रील्स कालपासून बनवलेत. आणि सगळ्यांना पण तसंच वाटतंय. तर माझ्यासोबत ह्या काकू आहेत ना त्यांच्याकडूनच ऐका, किती रील आतापर्यंत कधी रील बनवली? कधीच नाही. कालपासून किती रील बनवले? खूप रील्स बनवलेत. कसं वाटलं मग तुम्हाला? खूप छान वाटलं इकडे. तर असं म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची स्माईलच तुम्हाला सांगून जाईल की ना ट्रिप कशी होती म्हणून. तर अजून आहे ना आमचा एक नेक्स्ट स्टॉप असणार आहे संध्याकाळच्या जेवणाचा. आणि त्याच्यानंतर आम्ही वारजे माळवाडीचा आमचा जो लास्ट स्टॉप आहे ना तिथपर्यंत आम्हाला सोडणार आहेत त्या. आणि मग तिथून आमचा सी ऑफ होणार आहे. तर सी ऑफ पण मी दाखवणार आहे. जेव्हा भेटलो तेव्हा कशा सगळेजण रिॲक्ट करत होते आणि सी ऑफमध्ये काय होतं तर हे बघायला खूप डिफरन्स असणार आहे. म्हणजे सगळे अननोन आणि नंतर जाताना सगळे नोन झाले, याच्यातला डिफरन्स आहे ना खूप कमालीचा असणार आहे. तर मला असं वाटतं की मी जेव्हापासून ब्लॉग बनवते ना त्यामधला हा सगळ्यात भारी ब्लॉग असणार आहे. त्यामुळे ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघा आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. बाय काकू बाय. सगळ्यांना बाय बाय करूया. बाय बाय बाय. चलो बाय बाय बाय.